Audio Jungle. Audio Jungle. नमस्कार, मी यशवंत आणि आपण पाहत आहात बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्ह. जागना है तो जगना पडेगा, एक राष्ट्र के लिए. कोणतीही व्यक्ती जन्मजात गुन्हेगार नसते, तर गरिबी, बेरोजगारी, वैमनस्य, पैशाचा अथवा संपत्तीचा मोह, चुकीच्या संकल्पना यामुळे गुन्ह्यास प्रवृत्त होते. त्याचे कृत्य कायद्याच्या विरोधात असले तरी कैदी हा समाजाचा अविभाज्य घटक आहे, असे विचार मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश न्यायमूर्ती श्रीराम मोडक यांनी व्यक्त केलं. दर्द से हमदर्द तक सुप्रा लीगल फाउंडेशन, मुंबई विधी सेवा प्राधिकरण या संस्थाच्या वतीने बहाई सेंटर सभागृह मुंबई येथे पाठ्यपुस्तकाच्या पलीकडे फौजदारी कायदा आणि विनामूल्य कायदेशीर सहाय्यक क्षेत्रातील इंटर्नशिप प्रशिक्षण अनुभव या दिनांक 16 मे ते 13 जून या कालावधीत आयोजित करण्यात आलेल्या प्रशिक्षण उपक्रमाच्या समारोप सोहळ्यात शनिवार दिनांक 13 जून 2026 रोजी मार्गदर्शन करताना न्यायमूर्ती श्रीराम मोडक बोलत होते. या प्रसंगी व्यासपीठावर पवनकुमार तापडिया, सचिव, मुंबई जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, संस्थेचे अध्यक्ष ॲडव्होकेट प्रकाश साळसिंगीकर, ॲडव्होकेट सुनीता खंडागळे साळसिंगीकर, ज्येष्ठ विधितज्ञ ॲडव्होकेट सतीश गोरडे यांची उपस्थिती प्रामुख्याने होती. न्यायमूर्ती श्रीराम मोडक बोलताना पुढे म्हणाले की, मी न्यायाधीश म्हणून वेगवेगळ्या न्यायालयात काम केले आहे, पण दर्द से हमदर्द तक या संस्थेने कायद्याच्या कक्षेत राहून गरीब, निर्दोष, निरापराध आणि परिस्थितीमुळे असहाय्य असलेल्या कैद्यांना मोफत न्याय मिळवून देण्यासाठी केलेल्या विविध मानवतावादी उपक्रमाची माहिती उशिरा समजली, याबाबत खेद वाटतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सतत 2 वर्ष 11 महिने अभ्यास करून अस्तित्वात असलेल्या राज्यघटनेने प्रत्येकाला व्यक्ती स्वातंत्र्य प्रदान केलं आहे. जोपर्यंत दोष सिद्ध होत नाही तोपर्यंत कोणालाही गुन्हेगार मानता येत नाही. आपल्या भारतात वेगवेगळ्या कारागृहातून सुमारे 5 लाख कैदी आहेत. कोणत्याही फक्त 2 तास एकाच ठिकाणी जखडून ठेवले तर असह्य होतं. त्यामुळे या कैद्यांची मानसिकता, कुचंबना आपल्या लक्षात येतं. गुन्ह्याच्या आरोपातून कच्चा कैदी, पक्का कैदी, स्थानबद्ध आरोपी असे कैद्याचे वर्गीकरण केले जाते. अशा वेळी नातेवाईक, मित्र, राजकीय पक्ष त्या कैद्यांना न्याय मिळवून देण्यासाठी कायदेशीर प्रयत्न करत असतात. परंतु काही वेळा जामीनपात्र गुन्हा असूनही दुर्दैवानं कोणीही पाठीशी नाही अशा सहभागी कैद्यांना तुरुंगातून खिचपत पडावं लागतं. अशा कैद्याबाबत केवळ मानवतेच्या दृष्टिकोनातून मोफत कायदेशीर सहाय्य करणाऱ्या दर्द से हमदर्द तक या संस्थेचे कार्य खरोखरच स्तुत्य आहे. वकील होण्यासाठी महाविद्यालयातून कायद्याचे शिक्षण दिलं जातं, मात्र प्रत्यक्षात काम करताना ते पुरेसं नाही. हा अनुभव नवोदित वकिलांना येतो. या पार्श्वभूमीवर आरोपीची दुसरी बाजू मांडण्याचं, कायद्याप्रती संवेदनशीलता बाळगण्याचे प्रशिक्षण महत्त्वपूर्ण असतं आणि अशा उपक्रमामुळे ते ज्ञान आणि दृष्टी प्राप्त होते. न्यायाधीश म्हणून वेगवेगळ्या न्यायालयात केलेल्या कामाचे वैशिष्ट्यपूर्ण अनुभव कथन करीत न्यायमूर्ती मोडक यांनी सविस्तर मार्गदर्शन केलं. ॲडव्होकेट प्रकाश साळसिंगीकर यांनी प्रास्ताविकातून संस्थेचे 3 वर्षाच्या काळात केलेल्या कार्याची माहिती देताना कारागृहातील कैद्याबाबत मोफत खटला चालवण्यासाठी व जामीन देण्यासाठी केलेली मदत, विनामूल्य समुपदेश केंद्र, कायदेशीर जागरूकता वाढवणे, गोरगरिबांसाठी वकील आपल्या दारी या राबवलेल्या विनाशुल्क उपक्रम आदींची माहिती ॲडव्होकेट आशिष नारायण यांनी दिली. ॲडव्होकेट आशिष नारायण यांनी इंटर्नशिप प्रोग्रामबाबत सविस्तर आढावा घेतला. यावेळी न्यायाधीश प्रशांत कुलकर्णी,
ॲडव्होकेट सुहास पडवळ, ॲडव्होकेट गणेश नागरगोजे, ॲडव्होकेट मंगेश खराबे, ॲडव्होकेट भूषण पाटील, ॲडव्होकेट ओंकार पाटील, ॲडव्होकेट विघ्नेश्वर सुब्रमण्यम आणि ॲडव्होकेट नितीन हजारे हे प्रामुख्याने उपस्थित होते. ॲडव्होकेट सायली वाणी यांनी सूत्रसंचलन केलं तर ॲडव्होकेट सतीश गोरडे यांनी आभार प्रदर्शन केलं, अशी माहिती पिंपरी चिंचवड शहर प्रतिनिधी यांनी दिली. बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्हला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.